कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे आहे माझं टेरेस गार्डन। वाव, किती सुंदर आहे। तुला गार्डनिंगची आवड दिसतेय। मॅम, आपल्याला आपलं मन कायम प्रसन्न ठेवण्यासाठी आपलं मन आपल्याला कशात ना कशात तरी गुंतवावं लागतंच ना। आणि मला असं वाटतं की फुलं झाडे ही अशी गोष्ट आहे की त्यांच्या आपण अवतीभोवती राहिलो की आनंदी राहतो। जेव्हा मी सकाळी सकाळी इथे येते तेव्हा ती हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अशी टवटवीत रंगबिरंगी फुले बघितली, मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे, आपण भरभरून जगायला पाहिजे हे आपण या फुलांकडून आणि झाडांकडून शिकतो। आता ही फुलंच बघा ना, ही एका दिवसात कोमेजून जातात, पण ती एका दिवसात कितीतरी माणसांचं मन प्रसन्न करतात, हो ना? मी रोज या विचारानं उठते की कसं माझ्या किर्लोस्कर कुटुंबाचा दिवस माझ्यामुळे थोडा सुखकर होईल, आणि कसं माझ्यामुळे रोज आदित्य सरांच्या चेहऱ्यावर आनंद येईल। पारू, काय ग? किती धांदरट आहेस तू, सतत काहीतरी नुकसान करत असतेस। अरे देवा, पारू काय केलंस ग तू हे? तू ना या किर्लोस्करांच्या घरात आल्यापासून तर नुकसान करतीच आहेस, पण आता इथं आल्यावर पण यांचं नुकसान करतेस। वहिनी, ही पहिल्यांदा आली तेव्हा तुमची आवडती साडी फाडली हिने, आणि आता परवा 1,25,00,000चं पेंटिंग खराब केलं चहा सांडून। बिचाऱ्या अनुष्काने इतकं प्रेमाने झाडं लावली आहेत, इतक्या प्रेमाने वाढवलेत, आज त्या झाडाचं पण नुकसान केलं। या पारूची ना लायकी नाही अशा आलिशान बंगल्यात राहायची। तू एक काम कर, तुझ्या गावी जायचं, तिथं राहायचं, तुझी लायकी तीच आहे। निघ। दामिनी मॅम, अहो किती बोलताय तुम्ही तिला? हे बघा, एखाद्या व्यक्ती ठरवून करतो तेव्हा त्याचा दोष असतो। आपली पारू अल्लड आहे, भोळी आहे, तिच्याकडून होतात अशा चुका, ती थोडीशी धांदरट आहे। पण तिच्या मनात कधीच वाईट हेतू नसतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।